ऑक्टोबर 2024 मध्ये मी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना एक प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यांना मी हे शिकवलं होतं की तुम्ही प्रेझेंटेशन देताना, मग तुम्ही ऑफिसमध्ये असाल, ऑफिस कल्चरमध्ये असाल, ॲज अन एम्प्लॉई असाल, प्रेझेंटेशन देताना कशाप्रकारे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करू शकता, कशाप्रकारे तुमच्या प्रेझेंटेशनला एक हाय लेवल घेऊन जाऊ शकता, त्याचा ऑरा वाढवू शकता, ठीक आहे, आणि कशाप्रकारे तुम्ही इंग्लिश कम्युनिकेट करून तुमचं प्रेझेंटेशन उत्तम प्रकारे देऊ शकता. ट्रस्ट मी गाईज, आजही मला त्या विद्यार्थ्यांचा कॉल येतो आणि ते मला म्हणतायत की सर, काय शिकवलं तुम्ही आम्हाला, काय पॉईंट्स दिले, काय स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला दिलं, आणि त्यामुळेच वी आर एबल टू कम्युनिकेट फ्रंट ऑफ आवर क्लायंट्स. मला माहिती तुमचे क्लायंटसुद्धा US चे असतात, तुमचे क्लायंट जर्मनी वेगवेगळ्या ठिकाणचे असतात. तुम्हाला त्यांना हँडल करताना, प्रेझेंटेशन देताना किंवा ऑफिसमध्ये जेव्हा प्रेझेंटेशन द्यायचं असतं तेव्हा तुम्हाला हेजिटेट होतं. आय नो दॅट, अँड दॅट्स वाय आय हॅव मेड दिस कोर्स फॉर यू. ओके, प्रश्न राहिला इंग्लिश लँग्वेजचा. जर इंग्लिश तुम्हाला 45 दिवसामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल विदाउट गोईंग ऑन एनी ऑफलाईन ऑनलाईन क्लास, यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. खूप जबरदस्त कोर्स आहे आमच्या, तुमच्यासाठीच आहे, तुमच्या घरापर्यंत आहे. कुठेही बसून, कशाही प्रकारे बसून यू कॅन स्टडी, यू कॅन लर्न इंग्लिश, यू कॅन स्पीक इंग्लिश. ओके, चला. ओके, आणि अजून एक गोष्ट, याची PDF, पूर्ण नोट्सची PDF मी तुम्हाला देणार आहे. ओके, याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा पॉईंट मी ॲड केलेले आहेत. त्यासाठी जर तुम्हाला आम्हाला फक्त एक मेसेज करायचा, या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि आम्ही तुम्हाला नक्की हा कोर्स पूर्ण प्रोव्हाइड करू. ओके, एनिवेज आपण सुरू करूया. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे प्लीज आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, तुमच्या मित्रांना पाठवा, तुमच्या फ्रेंड्स, तुमच्या सर्कलला पाठवा आणि त्यांना सांगा की यार, इफ यू रिअली वॉन्ट टू ग्रॅब द स्किल गाईज, यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फॉर शुअर. ओके, खूप पॉवरफुल व्हिडिओ असणार आहे हा. ओके, चलो स्टेप बाय स्टेप शिकूया. सगळ्यात पहिला पॉईंट असतो, जर तुम्हाला प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचं असेल ना, तर तुम्हाला तुमचं कॉन्टेंट माहीत असलं पाहिजे यार. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा कोर्स शिकवतोय आणि पहिल्या दिवशी काय शिकवायचं हेच मला माहीत नसेल तर विल आय एबल टू प्रेझेंट द टॉपिक फ्रंट ऑफ यू? नो, मी टॉपिक प्रेझेंट नाही करू शकणार. का? कारण मला कॉन्टेंटच माहीत नाही आहे. सो तुम्हाला तुमचा कॉन्टेंट माहीत असलं पाहिजे, तुम्ही काय बोलणार आहात याची कंप्लीट A to Z नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. तर त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जो सुरू होतो ना, तो कॉन्टेंटला नीट प्रकारे समजून घेण्यामध्ये होतो. मेमराईज करू नका, पाठ करू नका. पाठ केलं तर काय होतं, त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही तो पॉईंट किंवा तो शब्द विसरला ना, मग त्या ठिकाणी करता. ठीक आहे, जर नीट त्या पॉईंटला लक्षात घेऊन बोलसाल ना, तर आय एम डॅम शुअर यू विल एबल टू स्पीक विदाऊट एनी हेजिटेशन. तुम्ही अटकले ना तरी पुढच्या पॉईंटवर जम्प आउट करू शकता, पण जर तुम्ही लक्षात ठेवून जासाल तर दॅट विल नॉट वर्क प्रॉपरली. ओके, आता सगळ्यात मोठी स्किल काय असते माहिती का? जो टॉपिक तुम्ही या ठिकाणी एक्सप्लेन करत आहात, तो टॉपिक त्या ठिकाणी प्रत्येक क्लायंटला समजला पाहिजे. आणि त्यासाठी ही जी टेक्निक आहे, खूप इम्पॉर्टंट टेक्निक आहे. अशी टेक्निक सांगणार आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स 100% बूस्ट करू शकता आणि तुमचा जो कॉन्टेंट आहे तो 100% समोरच्याला समजेल. विच इज ही टेक्निक आहे फेमॅन टेक्निक. फेमॅन कोण होता? तर खूप मोठा एक एज्युकेशनिस्ट होता. ठीक आहे, त्याने एक टेक्निक सांगितली की तुम्हाला कोणतीही गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगायची असेल तर एक लक्षामध्ये ठेवा की समोरचा माणूस जो आहे तो 5 वर्षाचा एक मुलगा आहे. हे लक्षात ठेवा, समोरचा माणूस हा 5 वर्षाचा एक मुलगा आहे आणि त्याला तुम्हाला समजून सांगायचं आहे. तुमचं माइंड ऑटोमॅटिक काम करतं आणि त्याच स्मूथली, त्याच चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा टॉपिक समजून सांगता. जर हे समजून सांगाल की समोरचा माणूस 5 वर्षाचा आहे, ठीक आहे, तरी फेमॅन टेक्निक यूज करा. समोरच्या क्लायंटला 5 वर्षाचा मुलगा समजा आणि तुम्ही त्या मुलाला समजून सांगायचं आहे, अशा अकॉर्डिंग प्रॅक्टिस करून जा. मी गॅरंटी घेतो की तुमची जी स्मूथनेस असेल ना लँग्वेजची, ती तुम्ही दॅट विल बी अनबिलिव्हेबल. खूप छान समजून सांगता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमच्या कॉन्टेंटला नीट समजा. दॅट इज अ स्टेप 1.